जगद्गुरु तुकोबारा म्हणतात त्या संतांचे उपकार काय सांगायला आता मला पुढे मला सुद्धा वाटलं पुढे काय सांगावं आता काय सांगू. एक जण म्हणजे तुकोबारा तुम्ही एका ठिकाणी सांगितलंय आम्हा घरी धन शब्दाची चलत नाही. एखाद्या आता सगळेजण प्रवास करतो आपण एसटीनं जर प्रवास करायला लागलो तर गर्दी फुल झालेली असते. एखाद्याला सीट भेटते एखाद्याला भेटत नाही. एखादं चांगल्या हृदयाचा असेल माणूस बसलेला शेजारी तर तो उभारलेल्या माणसाला म्हणतो हो काका मी इकडे सर थोडं तुम्ही बसाय म्हणतो का नाही म्हणतो त्यानं बसायला जागा दिली तर आपण काय म्हणतो ते उठून जाताना म्हणते थँक्यू. हा काय म्हणतोय मराठीत आभारी आहे म्हटलं की त्यानं जी जागा दिली होती त्यानं उपकार केला होता बसण्याचा तो फेकला की महाराज त्याचा. तसं ऐका की तू कोबर आहे तुमचे संत तुमच्यावरती उपकार करतात मग त्यांना थँक्यू म्हणून टाका की आभारी म्हणा त्यांचे संत. तर काय सांगत बसायचे त्यांचे उपकार. त्यांनी म्हणले अहो त्या संतांच्या उपकारातून उतराई होता येत नाही एवढे उपकार आहेत त्यांचे. अहो उपकार ऐकतोय आम्ही तुमचे कारण जगद्गुरु तुकोबारा यांचा आजचा अभंग कृतज्ञतेचा आहे. मला म्हणाच कशाचा आहे कृतज्ञ. कोणाला म्हणायचं कृतज्ञ जो केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणायचं आणि जो केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणायचं. आता कृतज्ञ कोणाला म्हणायचं आहे का. एक उंदीर होता उंदीर घरामध्ये इकडून तिकडे पळायला लागला आणि बोक्याची नजर उंदरावर पडली. कोणाची मांजराची किंवा उंदराची. बोक्याची नजर उंदरावर पडली. जशी उंदरावर पडली तसं उंदीर त्या मांजर त्या उंदराच्या पाठीमागं पळायला लागला. त्यानं मला आता गत्यंतर नाही त्यानं नीट मंदिर गाठलं. मंदिरामध्ये एक साधू तपश्चर्या करत बसलेला होता. साधूंच्या अवतीभोवती तो गिराट्या मारायला लागला. साधूने विचारलं कशाची भीती आहे का तुला. त्याला सांगितलं होय मला भीती आहे. कशाची. मांजर पाठीमागे लागले. मग तुला अभय जाण देऊ देऊन टाका ना महाराज. पाणी घेतलं त्याच्यावरती टाकलं मार जरो भाव मांजर होत. उंदराचा कोण झालं ते बाबा कोण झालं ते मांजर. मग आता घरात फिरायचं सोडून ते उंदीर घरात फिरत होता. घरात फिरायचं सोडून मला मी मांजर झालोय आता मी गल्लीत शिरणार. आणि गल्लीत काय असते ती म्हणजे तुमच्याकडे आहे ती मला गलीत कुत्रे असते. कुत्रा पाठीमागे लागल्या त्या मांजराच्या 10ला पुढं. आता गत्यंतर नाही आता कुठे गेलं पाहिजे मंदिरात गेला. साधूने विचारलं थरथर कापतोय काय भीती आहे का. हो महाराज माझ्या पाठीमागे कुत्रा लागलाय तुझी इच्छा मला माहिती आहे. पाणी शिंपडलं लगेच त्याला कुत्रा करून टाकला. कुत्रा आला गलीत फिरायचं सोडून आता दुसऱ्याच्या गलीत गेला. दुसऱ्याच्या गलीतून तिसऱ्याच्या गेला आणि तिसऱ्याच्या गलीतून गाव सोडलं त्यानं आणि नीट आमच्या इकडे तुळजापूरच्या घाटात आला. घाटात होता वाघ दिसला की कुत्रा पुढे पळायला लागला. वाघ पाठीमागे पळायला लागला. त्यानं मला आता सोलापूर गाठावं लागेल. पहिली जुनी पोलीस लाईन गाठावी लागेल. पहिलं मंदिर गाठावं लागेल. तो परतच मंदिरात आला आणि साधूला थरथर कापायला लागला. धापा टाकायला लागला. काय झालं रे कुत्र पाठीमागे लागलं. नाही वाघ लागला. वाघ कुत्र्याचं वाघ येतो मी खंबीर आहे कुत्र्याला पण वाघ पाठीमागे लागला. त्याचं काय करू. साधू म्हणजे काहीच काळजी करू तुला वाघ म्हणून टाक. आणि जसा वाघ झाला का कॉलरच पाहिजे त्याची कॉलर काय झाली आणि आता फिरायला लागला इकडे तिकडे. तो मला आता माझ्यासारखा कोणी नाही एवढंच असतं संस्थेत येतात. पण कसं माहिती झालं तुम्हाला वाघ म्हणलं की कुठल्याच म्हणते खाऊ काय खाऊ. वाघाला सुद्धा तसं वाटलं. आता भीती कुणाची नाही ना उंदराची ना मांजराची ना कुत्र्याची. आता भीती कुणाची आहे मला. आता भीती कोणाच्या बाबा त्याला साधूची भीती. मग साधूलाच खाऊन टाकलं. साधूला मारला का मला पुन्हा उंदीर करणारा कोणी नाही. मंदिराच्या दारात आल्याबरोबर साधूला ओळखलं वेड्या मांजरात असले तुला कुत्र ओळखत नव्हतं. तुला मी मांजरात उंदीर होता उंदराचं तुला मांजर केलं. मांजराचा कुत्रा केला. कुत्र्याचा वाघ केला. मला वाटलं खाशील करून चांगलं नाही ना तू बाई मान झालास. पाणी घेतलं अंगावर टाकलं उंदीर उंदीर करून टाकल्या. कृतज्ञ म्हणायचं. जो केलेला होता आई वडील लहानाचं मोठं करतात. मोठ्या करून शिक्षण देतात. शिक्षण करून 2चे 4 हात करतात आणि 4 हात केल्यानंतर दुसऱ्या 2 हाताचा ऐकून ती आई वडिलांना म्हणते आता बाबा तुम्ही काय करा वृद्धाश्रम तेवढं गाठा. त्याला म्हणायचं कृतज्ञ कृतज्ञ कुणाला म्हणायचं ज्यानं आपल्याला मोठं केलं. हे झाड झाडाची फांद्या खाली वाकलेल्या असतात. कशासाठी ते बुडाकडे बघते मी कुठं कशावर उभा राहिलं
मी ज्याच्यावरती उभा आहे ना त्याला पाया पडलं पाहिजे. हे कोण शिकवतं आम्हाला? हे झाडं शिकवतात. जी जी बरीच झाडं अशी पण आहेत, वरी जातात, खाली बघायला तयारच नाही. बांबूचं झाड वाहिलंय तुम्ही, ते खाली वाकत नाही, ते असं मुरुकोंडासारखं असतं, त्याला कधी कुणाची भीती वाटत नाही, गर्विष्ठ झालेलं असतं. काय झाडं आम्हाला गर्विष्ठपणा शिकवतात, तर काय झाडं आम्हाला लवायला शिकवतात. म्हणून अहंकारी माणसाच्या पुढं लवाळी जात मोठी मोठी झाडं महापुराला की वाहून जातात, पण जे वाकायला शिकतात ना ते जिवंत राहत असतात. म्हणून माणसाच्या अंगामध्ये कला असावी, माणसाच्या अंगामध्ये ज्ञान असावं, पण त्या ज्ञानाचा कधी अहंकार नसू नये हे संत शिकवतात. विठ्ठल महाराज कळालो आम्हाला. संत कृतज्ञता व्यक्त करतायत. काय करतायत? उपकार करतायत. काय उपकार करतात? मज निरंतर जागविती, ते आम्हाला जागच करत ठेवतात. एक जण म्हणलं उठला मला जाग करण्याला कुठे उपकार म्हणतात का? आता पाऊस पडला, पाऊस पडल्यानंतर लाईट गेली, लाईट गेल्यानंतर आम्ही स्लॅबवरती झोपायला गेलो, आणि स्लॅबवरती झोपायला गेलं की डासांनी आक्रमण केलं. रात्रभर डासांनी झोपू दिलं नाही. सकाळी सकाळी उठलं म्हणलं लाईट होती का तुमच्याकडे? नव्हती आमच्याकडे. पण अहो कसला उखाडा होता, कुठं झोपलात? त्याने सगळं स्लॅबवरती घेतो, गार हवा येत होती, पण काय करा छान झोप लागली असेल. मग त्यानं मला कशाचं काय, डास आणि रात्रभर झोपू दिलं नाही. त्यानं म्हणायला पाहिजे काय सांगू आता डासाचे, म्हणायला पाहिजे की डासाचे उपकार का? मज रात्रभर जागविती, जागा करणे हे जर उपकार असतील तर डास आम्हाला जागा ठेवतात. आता नवीन काळात शहरामध्ये तुम्हाला बाजा माहित नसतील, जुन्या काळात होत्या, आणि जुन्या काळाला ढेकणं जास्त असायचे. आमच्या गुरुजींचं कीर्तन तिकडं ठेवलं गेलं. गुरुजींना मुक्कामाची सवय असल्यामुळे गुरुजींनी मुक्काम केला आणि बाजूवरती झोपले. सकाळी उठल्याबरोबर गुरुजींच्या जरा एक दोन ठिकाणी लाल डाग दिसले. कशाचे? लाल झालेले डाग दिसले, अंगावर फोड आलेले दिसले. त्यांनी म्हणले महाराज झोप तर शांत झाली ना बाजूवरती? त्याने सांगितलं कुठलं? रातभर त्या बाजेतल्या ढेकणाने झोपू दिलं नाही. पण त्या म्हणायला पाहिजे आमच्या गुरुजींनी काय सांगू तुमच्या ढेकणाचे. त्यांनी जागा ठेवलं आम्हाला. जर जागा ठेवणं हे उपकार असतील तर डासी जागा ठेवतात. जागा ठेवणं हे जर उपकार असतील तर ढेकणं सुद्धा उपकार ठेवतात. आता उद्याचा कार्यक्रम आहे, रात्रभर डॉल्बी झोपू देते का? म्हणायला पाहिजे तुम्ही आम्ही सुद्धा काय सांगू आता त्या डॉल्बीचे उपकार. मग रात्रभर मग जागा करणे हे जर उपकार असतील तर डॉल्बी वाल्याचे सुद्धा डीजे वाल्या भाव ऐकी गाणं मला येत नाही ते आवाज वाढव. दादे आलाय वाटते कीर्तनात. विठ्ठला तुमच्या जर डास जागा ठेवत असतील, ढेकणं जागा ठेवत असतील, डॉल्बी आम्हाला जागा ठेवत असेल तर म्हणायला पाहिजे ना आम्ही ते जागा ठेवतात. ते जागा ठेवणं हे जागा ठेवणं नाही. जगद्गुरु तुकोबा ऐका, डोळे झाकून झोपणं आणि त्याच्याला उठवणं त्याला जागा करणं म्हणत नाही. तर जे डोळे उघडे ठेवून झोपलेले आहेत ना माणसं त्यांना जगद्गुरु तुकोबा जागा करतात. इथं माझे काय माणसं म्हणतील महाराज तुमच्या आम्ही पुढं टाका 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 बघायला झोपले म्हणायला. आता आम्हाला झोपलेच आपण. आता सांगा मला खरं देह कशासाठी दिला देवानं? बोला गड्यांना जातो मी जात फळा नाही. देह कशासाठी दिला देवानं? भजनासाठी दिला. 100% माहिती आहे. इमानदारीने सांगा सकाळपासून आतापर्यंत कितीदा केला नाही ना केलं. मग भजनासाठी दिलाय आणि भजनासाठी आम्ही वापरतो का? नाही वापरत. देवानं देह कशासाठी दिला? माऊली महाराज देव दिला Oh
देव दिला देवा भजना गोया धावा गोया धावा सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा सगळ्या. आज काय मी कीर्तन 12 वाजेपर्यंत सोडत नाही बघा. चलू देऊ का? चलू द्या ना तुम्ही बरं म्हणा. काय लक्ष देऊ नाही. देव दिला भजना गोमटा. पण काय काय माणसं काय म्हणायला लागली माहितीये का? त्यांना भजन शब्द काढून टाकला त्यांनी. त्या बहला एक काना एक मात्रा लावला. देव दिला भोजना गोमटा. ह्याच्यासाठीच वापरायलो आम्ही. उद्या काय खायचंय, उद्या काय खायचंय, उद्या काय खायचंय, हे सारखं टेन्शन आहे आम्हाला. लक्ष देऊ नाही. काय काय माणसं म्हणले असं खातेत म्हणून सांगतात. आता काल कोण लोकांचं खाल्लेलं. पण माझ्या शेजारी एक माणूस जेवायला बसला होता. पहिली पंगत उठली, दुसरी उठली, तिसरी उठली तर ती जेवतच होता. चपाती उद्या पुढं, भात उद्या पुढं, वरण उद्या पुढं, जिलेबी उद्या पुढं. अहो ते सगळं खाऊन खाऊन इथपर्यंत आलं मावली. तेवढ्यामध्ये त्यानं जिलबी तोंडात टाकली. खाल्लेली जिलबी बाहेरून दिसायला लागली तर ते खातच होतं. तेवढ्यामध्ये आली कढी कढी कढी. त्याला मला येऊ दे पुडी पुडी. मी म्हणलं गाड्या अरे खाल्लेली जिलबी बाहेरून दिसायली, ती कढी कुठं घालतो? त्याला मला जिलबीच्या पुंगळीत घालतो. तुझ्या का बापाचा होतो का? इतकं पण खाऊ नये माणसं. आजीर होईल इतकं खात बसू नये. कमवणे पण तेवढं, जेवढं पाहिजे तेवढं कमवा माणसं. लक्ष देऊ नाही. काय सांगत होतं? त्याच्या अगोदर संपली, कढी बी संपली. देवे दिला देह भजना गोमटा. सोलापुरातले होतं श्रोते लय हुशार. देवे दिला देह भजना गोमटा. आता खरं सांगा इमानदारीला, हात कशासाठी दिले हो देवाने? भजनामध्ये टाळी वाजवण्यासाठी का भजनातून घरी जाताना चोऱ्या करण्यासाठी? भजनासाठी दिला. दान दिले, हात दिले दान करण्यासाठी, पाय दिले तीर्थयात्रेसाठी, डोळे दिले देवाचं मुख पाहण्यासाठी, मुख दिलं देवाचं चिंतन करण्यासाठी, कान दिले त्याचं चिंतन ऐकण्यासाठी. त्याच्यासाठी अभंग आहे. डोळे तुम्ही झाले सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐकाले कान माझ्या विठोबाचे गुण. मन तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा. गोड नाम विठोबाचे, गोड गोड नाम विठोबाचे. घेईव घेईव माझे वाचे मुखे पांडुरंग. आणि मुखानं देवाचं चिंतन, डोळ्याने देवाला पहा, ऐकायचं तर देवाचं चिंतन ऐका. म्हणजे सुंदर हसणारा देह भगवंताने दिला. ते जागा करण्याचं काम संत करतात. कबीरदास महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. अरे आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. हे खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, जमाना गवाया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, जमाना गवाया.
हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया। अरे खाया पिया सुख से सोया ना का जमाना गवाया। खाया पिया सुख से सोया ना का जमाना गवाया। हे भजमन नारायण तू भजमन नारायण। हे बाबा भजन कर। उठा जागे वाले राम तेरी नादा काली चरनी देवा माता तुझी वेता जन्माजा। आगे वाले आका तेरी नादा काली चरनी देवा माता तुझी वेता जन्माजा। उठ जागे वाले माता उठ जागे वाले जर देवानं नरदेह बसण्यासाठी दिलाय तुम्ही आता झोपू नका। मग काय करा? उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा। चुकावी व्यथा जन्माच्या। अरे हा नरदेह पुन्हा जर भेटवायचा नसेल किंवा पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नसेल तर देवाचं चिंतन करा। हे जागं करण्याचं काम संत मंडळी करतात। आता ऐका संत मंडळी तिघ जणांना जाग करतात। जीवाला संत मंडळी जाग करतात, संतांना संत मंडळी जाग करतात आणि देवाला सुद्धा संत मंडळी जाग करतात। आता जीवाला जाग करण्याचं काम बघा। काय सांगतात जगत गुरु तुकोबर आहे? उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा चुकवी व्यथा जन्माच्या। आणि अनेक जन्माच्या व्यथा चुकवायच्यात ना तुम्हाला, मग आता जाग झालं पाहिजे। मग संत तिघ जणांना जाग करतात। एक आहे जीव, दुसरा आहे संत आणि तिसरा आहे देव। या तिघांनाही संत मंडळी जाग करतात। मग आता जीवाला जाग करतात कसं काय? उठा सकळ जन उठिले नारायण। उठा सकळ जन उठिले नारायण। उठा सकळ उठिले नारायण। उठा सकळ Jana
संत जीवाला जाग करायला लागले, म्हणायला लागले, उठा सकळ जन, हे उठा, आता उठा, आता उठा, पाठी भयाले मोठे, अरे उठा, जागे व्हा. हे संत जगाला जाग करायला लागले. कधी कधी संतांना जाग करतात. ऐका, ज्ञानोबा भिक्षा मागण्यासाठी गेले. भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर भिक्षा दोनच्या घरी मागितली आणि अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर विसोबा काकांची त्यांची भेट झाली. हे संन्यासाच्या करणे, कुठे येतो इकडे सारखं सारखं, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आनंदीत पाऊल ठेवायचं नाही. ज्ञानोबा यांच्या काकींनी झोळी घेतली, सगळं पीठ घेतलं, मातीत होतं, आपली चप्पल काढली पायातली आणि पीठ आणि माती एक करून टाकली. माती एक केल्याबरोबर ज्ञानोबांना राग आला, आणि एवढं मी यांच्यासाठी करतो, या आम्हाला शुद्धीपत्र भेटावं, आम्हाला समाजामध्ये मान भेटावा, याच्यासाठी आमच्या आईवडिलांनी देहाचा त्याग केला, तर यांनी आम्हाला त्रासच देत आहेत ना, मग इथं राहून तरी काय उपयोग आहे. ज्ञानोबा गेले, ताटीचा दरवाजा बंद केला आणि ज्ञानोबा समाधीस्थ व्हायच्या वाटेवर होते. 4 वर्षाची मुक्ती आहे फक्त. किती वर्षाची? 4 वर्षाची. 4 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबा यांच्या ताटीच्या जवळ येते आणि ज्ञानोबा यांना म्हणते, जीवदाताने चाविली तरी का त्याने 32 तोडिली. आपण जेवण करता करता एखाद्या वेळेस घास चावण्याच्या ऐवजी आपल्या दाताने जर जीभ चावली, खरं सांगा बरं, दगड घेऊन दात पाडतो का? मी आपले पाडतो का? कधी नाही पाडत. आपलेच दात आपले कोणाला सांगा असं म्हणतो आणि गप्प. जसं ज्ञानोबा यांना मुक्ताई 4 वर्षाची सांगते, आमची 4 वर्षाची पबजीच्या पुढे जायलाच हे ज्ञानोबा आहे. मुक्ताई आपल्या लेकरांना कधीतरी सांगत चला, समाज सुधारल्याशिवाय. 4 वर्षाची ज्ञानोबा मुक्ताई ज्ञानोबा सांगते, ज्ञानोबा अहो ही सगळी माणसं आपलीच आहे. तुम्ही जर यांचा राग केला, अहो तुम्हाला काय म्हणतात? योगी म्हणतात. योगी योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. अहो तुम्ही जर असं राग केलं तर या लेकरांना वाटेवर कोण सांभाळणार आहे? यांना जाग कोण करणार आहे? कधी कधी संत जीवाला जाग करतात, कधी कधी संत जनाला जाग करतात. अजून पुढे जाऊन का कसं जाग करतात? उठा साधू संत साधा आपुले हित पाठायचं म्हणा. जाईल हा देह मग कैसा भगवंत, जाईल देह मग कैसा भगवंत. आता तुम्ही म्हणा, जाईल हा देह मग कैसा भगवंत. हा उठो वेगेसी
जळती पातकाच्या राशी काकड आरती देखलिया काकडा कधी असते म्हणजे तुम्ही वर्ष आले मला आम्ही काकड्याचा काय मला वाकडा असता हो म्हणून विचार महाराजाचं काकड्याचं तर नाही वाकडं हे सगळे आपण आता म्हटलंय ना मी हे सगळे काकडे ज्या माणसाला ओरिजिनल परमार्थ करायचा आहे त्यानं काकडा करायचा सकाळचा उठोनी वेगेसी चला जाऊ रावळासी जळती पातकांच्या राशी काय होईल गेल्यानंतर मंदिरात तर आम्ही अनेक जन्म पाप केलेल्या पाठीमाग ते सगळं जळून जाईल आणि एकदा पाप जळून गेलं की पुण्य व्हायला वेळ लागतं का नाही राहत पाप जळून गेलं की पुण्य शिल्लक राहतं आणि तुम्हाला सुख प्राप्त होतं म्हणून तरी मंदिरात चला हे सांगण्याचं काम संत करतात आणि जर आपण गेलो मंदिरात तरी पण आपलं चांगलं व्हायला गेलं तर मग संत मध्यस्थी करतात ऐका आपण एखादं भांडण शेजाऱ्यासोबत केलं केस जर कोर्टात गेली आपली केस कोण लढतंय बायको कोण वकील लढतात ऐका आपली बाजू वकील जजकडे मांडतात कोण वकील साहेब तसं आपल्या मधला आणि देवामधला जर दुवा कोण असेल तर संत आहे आपली बाजू आणि ते दररोज काढलेले येतो तरी त्याचा वाटोळा का व्हावा देवा मग देवाला जागा करतात उठा पांडुरंगा प्रभावी सभया भागया वैष्णवाचा तेरा करुणा वैष्णवाचा हे वैष्णवाचा तेरा करुणा दररोज भजन करतो दररोज कीर्तनाला येतो देव हळूच म्हणते ती दररोज कीर्तनाला येते पण कीर्तन चालू झालं की झोपत आहे कसं चांगलं करून द्यायचं म्हणून कीर्तनात झोपत जाऊ नका लक्षात येते का आणि ते दररोज कीर्तनाला येतात पण चांगलं चप्पल बघून घरी घेऊन जाते कसं करून सांगा आता पहिले देव म्हणतं त्याला ते म्हणते जाऊ दे आपलीच लेकर आहे ते प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारे आता सगळे लेकर सारखे पण कीर्तनात येऊन बसतील ना त्यांनी चोऱ्या करू दे खर्चा नाही तर त्यांनी झोपू दे पण कीर्तनात येऊन बसतेत ना देवा पुण्य करतेत ना मग त्यांचं चांगलं केलं पाहिजे हे कोण सांगताय संत सांगतात संत आमच्यावरती काय करतात उपकार करतात मग कधी कधी संत जोग्याच्या रूपात येतात आणि आम्हाला जागा करतात हे जग जोगी जग जोगी कधी कधी संत जोग्याच्या रूपात येतात आम्हाला जाग करतात आणि झोपतात का जागता जगदेव राखा काय भाव आणि भाव ठेवा देवावरती विश्वास ठेवा देवावरती सांगण्याचं काम जोग्याच्या रूपात येऊन संत करतात कधी कधी पैशाच्या पाठीमागे लागलेल्या माणसाला वासुदेवाच्या रूपात येतात जाग करतात वासुदेवाची ऐका वाणी
अरे वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम दाम करी काम वेड्या दाम करी काम पैशाची जादू लई भारी साऱ्या जगाला त्याची हाव अरे पैशासाठी सारी दुनिया झाली त्याची गुलाम दाम करी काम वेड्या दाम करी काम वासुदेवाच्या रूपात यायचे वासुदेव माहिती आहे पूर्वी तुम्हाला तुला माहिती आहे वासुदेव कसला असते काळा बरा टोपी घातलं हे मला असं उभं पुढे बसलो उद्यापासून बघा बसायचं पुढेच बसायचं हा कीर्तन चांगलं ऐकते मला जांभळे द्यायचं पण इथंच बसायचं वास्तव जागा करायचा आम्हाला आता कीर्तन संपलं आपलं आणि कीर्तन संपल्यानंतर आपण आपापल्या घरी जायला लागलो घरी जात असताना आपल्याला दोन मूर्त्या भेटल्या एक होती रामाची दुसरी होती रावणाची कोणती घरी घेऊन जाचाल तुम्ही अजून जरा मोठ्यानं उत्तर द्या आणखीन थोडं उत्तर मोठ्या उत्तर बदलायचं नाही माझं पण उत्तर तेच असणार आहे इथं प्रत्येक बसलेला माणूस आहे ना प्रत्येकाचं उत्तर तेच आहे जो रावणाचं म्हणते ते राक्षस असणार प्रत्येकाचं उत्तर राम घेणार पण ऐका आता रामाची मूर्ती होती दगडाची आणि रावणाची मूर्ती होती सोन्याची आता कोणती देणार खोटं बोलूच नका बोलायचं नाही खोटं तुमचं मन सांगतो तुम्हाला मी सोन्याची देणार अहो 10 रुपये पर्यंत तिथे पाय देऊन उभा आपण माणसं जायचो असले 10 रुपये पडले तर सोन्याची मूर्ती कसं बोलताय लक्षात घ्या पैशाचे हाव प्रत्येकाला तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगतो तुम्हाला मला दिले आहे मंत्री गाव बोलते माझं सांगितलं कसं कुठं प्रत्येकाची अपेक्षा आहे महाराज पैसा कोणाला नको आहे प्रत्येकाला पैशाची हवा प्रत्येकाला हवा पण या जगामध्ये पैसा सर्वस्व नाही मरायच्या टायमाला किती पैसा कमवला म्हणजे यम सोडून दिला आपल्याला आणि यमाच्या दरबारामध्ये 2 नंबर चालत नाही जर यमाच्या दरबारात 2 नंबर चालत असतं तर टाटा अंबानी सारखी लोक कधीच मेली नसते मरायचा टाइम आला 1 कोटी चल 1 कोटीवर भागत नाही राव मग 5 कोटी घे 10 कोटी घे आणि 1 अब्ज घे मोठी माणसं कधीच मेली नसती 2 नंबर चालत नाही ज्याच्याकडे सत्ता आहे ना हे सत्यवाले माणसं म्हणते असते तुला मी एक पंतप्रधान करतो पण ऐक रात्री 12 वाजता करतो पण ऐक मला थोडा 2 दिवस सत्ता चालत नाही संपत्ती चालत नाही मग लोक मागं का लागले तू एवढी का बरं पैशाच्या पाठीमागे लागले प्रत्येकाला पैसा हवा आहे हे जागर करण्याचं काम वासुदेवाच्या रूपात येऊन करतात आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये एका गोष्टीनं प्रत्येकाला वेळ लावलाय तो म्हणजे पिंगळ्याच्या रूपात येतात आणि आम्हाला जागर करण्याचं काम करतात काय करतात हे जरी नाही काल जरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल जरी दुसरा येईल हे जरी नाही काल असं लक्ष्मी बसवल्यासारखं बसल्यावर कीर्तन करत नसतं हाताने टाळी सगळ्यांनी वाजवायची आमच्या टाळकरी टाळ वाजवणार तुम्ही टाळी वाजवायची 2 मृदंगाचे मृदंग खरा हात तो एकदा खरा सगळे ज्यांना देवाला हात दिले त्यांनी वर करा ज्यांना पुढच्या जन्मात 2 हाताचे पुढचे 2 हात 4 पायाचे व्हायचे त्यांना हे केलं तर काय अडचण नाही करा वाजवा टाळी हा टाळी शाबास हे जरी नाही काढले हे जरी नाही काढले हे जरी नाही काढले हे जरी नाही काढले अरे जरा पिछे बतिया बांधून नाही रे 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 आमचे काय
युट्यूबवरच ऐकत होतो फक्त, बरोबर आहे. आज आपल्या कोणीमध्ये आता ऐकायचा अर्थ आहे का, संत जाग करायला लागले. आजचं कीर्तन नाही ऐकलं, माणसाच्या शरीराला येऊन भजन जर नाही केलं तर ऐका, हे जरी नाही ऐकलं जरी दुसऱ्या येईल मग दुसऱ्या येईल, हे जरी नाही ऐकलं. अरे पुढचा पंचजन्म तुम्हाला येणारच आहे, काळजी करू नका. पण 2 हाताच्या ऐवजी 4 पाय होणार. ऐका पुन्हा. सरते शेवटी गा काळ बांधून नेईल, सरते शेवटी गा काळ बांधून नेईल. तुम्हाला बरं वाटतंय, तुम्हाला बरं वाटतंय? खरं सांगा म्हणतो, इच्छा तरी नसेल तर म्हणावं लागतंय का नाही सांगा? म्हणावं लागतं. मग ऐका की, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत भजन केलं तर काय वाईट आहे का? चांगलं आहे ना. मला 2च कामं करतात माणूस, एक तर चांगलं काम करतो नाहीतर वाईट काम करतो. वाईट काम करत नसण्यापेक्षा चांगलं केलेलं चांगलं आहे का वाईट आहे? या जगामध्ये चांगले एकच आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भरे, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. मग आता जर या नंद्याने भजन नाही केलं तर काळ तुम्हाला बांधून नेईल, आणि बांधून नेलं की पुढचा जन्म तुम्हाला पुन्हा कोणता येईल काय सांगता येत नाही. मग ऐका, एक जण म्हणला महाराज नाहीच वाजवली तर काय होईल? एखादा असले तर कुठं हरभरे. आता एवढे सगळे जर भजन करायलेले होते, एखादा म्हणला लय वरडाला जावाय असं म्हणून काय झालं, तू सारखं हात वरे करा खाली करा सांगितलं बाय. आणि तुम्ही वाजू नाव नाही वाजवलं, माझे काय बापाचं जाणार नाही. कीर्तन संपलं, पाकिट घेणार, मी घरी निघून जाणार.
बरोबर एका जनाला वा आमचे काय जाईल माझं काय जाणार नाही पण तुमचा हृदय फुकट जाईल तुमचा हृदय वाया जाईल हे जागा करण्याचं काम कोण करायला लागले संत करायला लागले महाराज उपकार तर अनेक जण करतात जो आई वडील पण करतात उपकार पण आई वडिलांपेक्षा जास्त उपकार संत करतात आई वडिलांची गाणी खूप आहेत महाराज पण म्हणून वेळ घेत नाही 10 वाजले प्रत्येकाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा उपकार आई करते 9 महिने 9 दिवस वागवते वागवल्यानंतर जन्म देते एखाद्या जर आईच्या लक्षात आलं त्याला जिवंत ठेवायचं नाही लहानपणीच नारळीचा ओढ घेतला सगळ्यात मोठा उपकार कोणाचा आहे आता आईचा ठेस लागे माझ्या पायाला अश्रू येती तिच्या डोळ्याला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला उपकार करते हो महाराज अरे तडपत्या उन्हात रेख रेख त्या रानात राहिलीस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार हो 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 जन्म देते साधी जर ठेक जर लागली तर तिचं अंतःकरण कालवलं जातं एक मुलगा पत्र्यावरती ऊन लागायला म्हणून तुराटा टाकत होता खेडेगावातला ती आपल्या नातवाला घेऊन सावलीत बसलेली होती 11 वाजले 11:30 वाजले 12 वाजले तुराटा टाकायचं काय थांबणं गेला तो मुलगा आईने सांगितलं बाळू आणि 12 वाजले ये खाली 4 वाजले ना मग नंतर टाक परत त्यानं मला आई थोडं राहिले आता येतो खाली 12:30 वाजले वरून उन्हाचे चटके बसत होते खालून पत्र्याचे चटके बसत होते चटके बसत होते मुलाला पण आईचं हृदय कालवायला लागलं होतं बाळ्या हा खाली आहे त्याने सांगितलं आई 10 मिनिटात संपत आहे 1 वाजला तरी काय ते थांबना आईचं हृदय जास्तच कालवायला लागलं तिनं त्याचं पोरग घेतलं आणि उन्हात मातीत ठेवलं जसं मातीत ठेवलं तर पोराला पोळायला लागलं पोरग रडायला लागलं पोरग रडायला लागला की तिची वर आग व्हायला लागली कुणाची बापाची तो बाप म्हणाला ए डंगरे हे म्हातारे तुला काय कळतं का डोक्याचा भाग आहे का अगं 5 वर्षाचं लेकरू आहे त्याला पोळायला उचल ना आईने दिलेलं उत्तर आहे अरे तू पण माझं लेकरूच आहेस की मी मरेपर्यंत तुम्हाला लेकरूच आहे जर तुझ्या लेकराला चटके बसल्यावर तुझं पोळत असेल तर माझ्या लेकराला चटके बसताना मला पोळत असेल का नाही ही आई असते महाराज विठाला दोन टायमाची भाकरी बनवणारी आई असते पण आयुष्यभराची शिदोरी ठेवणारा कोण असतो तर तो बाप असतो बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागत म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा हात पाया आई कडस त्यावर जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर भक्ती पाहून भक्ताला आरा भेटाया तो
भक्त पुंडलिकासाठी त्या पुंडलिकाने असं काय पुण्य केलं? फक्त आई वडिलांची सेवा केली. कुठं पंगत उठवली नव्हती, कुठं तीर्थयात्रेला गेला नव्हता, फक्त आईची सेवा केली, वडिलांची सेवा केली. तर त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये देवाला 28 युग झालं उभं राहावं लागले. ऐका, ही पुंडलिकाची कथा नाही सांगायला आलो मी, हे आपली कथा सांगायला आलो, आपली कथा सांगायला आलो. आपली सुद्धा आई वडिलांची सेवा करत चला. अजून पुढे जाऊन सांगतो, आई वडील कळतात आम्हाला आपल्याला लेकरू झाल्यानंतर, आपल्याला लेकरू झाल्यानंतर आई वडिलांनी किती त्रास सहन केला असेल. मग ऐका ना महाराज, एवढं प्रेम करणारे आई वडील असतात, मग तुम्ही म्हणताय संतांचे उपकार मानताय, आई वडिलांचे उपकार मानायला पाहिजे होते तुम्ही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत आई वडिलांपेक्षा सुद्धा जास्त उपकार करतात. केले उपकार सांगू मी काय, जन्म देतात, व्यवहार कसा करायचा हे शिकवतात. पण संत जन्म देत नाही, पण व्यवहारामध्ये कसं राहायचं आणि आनंद हातून उतरून पैल केला कसं जायचं हे शिकवणारे संत असतात. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार आणि मज निरंतर जागवेती. महाराज मगापासून आम्ही जागवेती उपकार, जागवेती उपकार एवढंच ऐकायला. एवढेच उपकार आहेत का तुमच्या संतांचे? महाराज म्हणतात नाही, त्यांचे दुसरे उपकार अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. सहज बोलणे गीत उपदेश, 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 काय जावे जाते भावे होत जाए, 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 काय जावे जाते भावे होत जाए. सहज बोलणे दुसरा उपकार संतांनी 3ऱ्या चरणात सांगितला. सहज बोलतात, सहज बोलतात. तुकोबाराय गावाला कंटाळले आणि भजन करण्यासाठी भंडारा डोंगर, पामचंद डोंगर, कोराड्या डोंगरावरती जाऊ लागले. जात असताना एक दिवशी तुकोबारायांचं भजन चालू होतं. अहो तुकोबारायांचं भजन म्हणजे काय साधं भजन होतं का? तुकोबारायांनी भजन चालू केलं, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुकोबारायांनी भजन चालू केलं आणि भजन चालू केलं की दगडाने टाळ वाजवा चालू केलं. दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद, दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद, दगडाच्या टाळामधुनी गाई
झाल्यानंतर एका माणसाची म्हैस हरवली होती. त्याचं नाव आहे गंगाधर पंत मवाळ. म्हैस शोधण्याच्या नादासाठी तो इकडे तिकडे पाहू लागला. कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो. त्या दिशेने गेला तर तुकोबारायांचं भजन चालू होतं. तुकोबाराला सांगितलं, हो तुकोबारा, बंद करा भजन, उभा करा. आम्ही 5वी पासून मित्र आहे दोघं. दुखाडवायला उमऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये नाही साधे होते. उभारण्याने कुणी सांगू नका. काय सांगत होतं मी सांगावं? म्हैस त्यानंतर राहते माणसाच्या. म्हैस हरवली. तुकोबारायांचं भजन चालू आहे. हो तुकोबारा, थांबवा तुमचं भजन. त्यांनी सांगितलं, का रे बाबा, गावात लोक त्रास द्यायले म्हणून इकडे आलो. इथं त्रास होतो का तुला? मला त्रास होत नाही, पण माझी 3 दिवस झालं म्हैस हरवले. दिसले का तुम्हाला? त्यांनी सांगितलं, घरची म्हैस लय ताप दिली म्हणून तरी इकडे आले. 2 पायाची नाही, 4 पायाची. त्यांच्या सासूबाईने दिली होती त्यांना. आणि त्रास होतोय मला, इकडे आलो बसण्यासाठी. त्यांनी सांगितलं, तू जाऊ द्या, तुमचं काय कासरा, माझी म्हैस दिसते तुम्हाला? इथं राणावनात कोण दिसत नाही, तुम्हाला विचारतोय मी. त्यांनी सांगितलं, होय बाबा, पण ऐक, हा देह म्हैस शोधण्याच्या नादात घालू नकोस. देव पाहण्या करी सायास, देव पाहण्यासाठी सायास कर. त्यांनी सांगितलं, पुराणातली वांगी पुराणात ठेवा. तेव्हा हरात चालत नसतं. ते कीर्तनात ऐकायचं असते, तिथं फडकायचं असते, निघून जायचं असते, घरी घेऊन जायचं नसतंय. त्यांनी सांगितलं, नको ना अजून आधी कुणाच्या. त्यांनी सांगितलं, दिसले असेल तर सांगा, कीर्तन सांगत बसू नका. जा, तुझ्या गोठ्यात म्हैस आहे आणि 3 दिवस त्याला शोधतोय, दिसत नाही. अहो जावा, भेटेल तुम्हाला म्हैस तुमची. गंगाधर पंत मवाळांनी संतांवरती विश्वास ठेवला. घरी गेले. घरी पाहिलं तर खरंच म्हैस घरीत गोठ्यात होती. ज्या माणसाला गोठ्यातली म्हैस कळते त्या माणसाला देव कळत नसेल का? गंगाधर पंत मवाळ गेले, तुकोबारायांचं शिष्यत्व पत्कारलं आणि तिथून पुढे 14 टाळकऱ्यापैकी एक झाले. त्यांचं नाव आहे गंगाधर पंत मवाळ. सहज बोलणे हितोपदेश, हिताचा उपदेश करतात. पण काय काय माणसाला किती मी सांगा ऐकतच नाही. हे मन असं आहे श्रीनिवास महाराज. आता भजन करा म्हणे की ऐकत आहो का तुम्ही? बघू ऐकत आहो का? काय काय जणांना भजन केलं पण असं तोंडाला म्हणलेच नाही तुम्ही. काय काय जणांनी तोंडाने म्हणले पण ऐका ऐका, आता भजन कशाला म्हणायचं आहे? कीर्तनात येऊन बसलोय ना आम्ही, विठ्ठल विठ्ठल म्हणायला ऐकलं, हातानं मनानं टाळी आणि मुखातून मनानं चिंतन आले की म्हणायचं आपली ब्रह्मरूप काया होत असे कीर्तनी. पण जाऊ द्या, सहज बोलणे हे तोकडेशी. मन ऐकत नाही, कोणाचंच मन ऐकता का बघा, चाल बघा तिकडे लक्ष. लई खात्याळ मन आहे, वास आला की चिवडीकडे बघत. मग या मनाला काय करायचं सांगतो तुम्हाला. ताब्यात ठेवायचं असेल का, त्याच्या मालकाला हात मारायची. मालकाचा मनाचा मालक आहे विठ्ठल, लक्ष्मी मालका. एका राजानं शेळी पाळली. काय पाळली? शेळीला तुम्ही किती बी
खाऊ घाला. तिच्या पुढे जर हिरवा पाला होता ती शेण हल्ल्याशिवाय राहत नाही. एका राजाने शेळी पाळली. मध्ये जाऊ द्या लवकर, नाही तर काय खाणं. आता तर जिलबी आली बघा. पुन्हा कडी येईल. आल्यावर मला ओळखले की कीर्तनाचा टाइम संपला. कीर्तनाचा टाइम संपला. 5 मिनिट घेतले चालतील का? 5 मिनिटं घेतो, जास्त नाही. शेळी पाळली. काय पण केलं की ती राजाला शेळी खायलाच लावायची. किती पण खाऊ घातलं तरी ती खायची शेळी. एक दिवशी राजाने सांगितलं, जो कोणी या शेळीचं पोट भरून आणेल ना त्याला मी 1 लाख रुपये बक्षीस देईन. आता 1 लाख रुपये म्हणजे सगळीच पळायला लागली. आमच्या माऊलीने नेली पहिल्यांदा शेळी. चांगल्या हिरवळीत बांधली शेळी. हिरवळीत बांधल्यानंतर टम फुगवली. खाऊ घालायची, पाणी पाजवायची, खाऊ घालायची, पाणी पाजवायची, खाऊ घालायची, पाणी पाजवायची. शेळीला चालता येईल अशी एवढी जगवली. आणि शेळी राजाच्या पुढे नेली. राजसाहेब बघा आता खाते. राजानं हिरवागार पाला घेतला आणि शेळीच्या पुढे धरला. शेण हल्ला असेल का नाही? हा, म्हणजे तुम्ही हातात घेता. शेण हल्ला बघा त्या शेळीला. बाळा महाराज म्हणले ह्याचं काय चुकलं का? हा, शेळी त्याने भरपूर जगवली, पण वाटीने आणताना चालत आणली. उद्या मी खांद्यावर आणतो म्हणला. मग नाही शेळी खाणार. मग त्यानं घेतली शेळी, हिरवळीत नेली, चांगली त्याच्यापेक्षा जास्त जगवली आणि खांद्यावर घेतली. ओझं जास्त झालं. राजाच्या पुढे आला, दणकन आदळली. राजसाहेब आता खाऊ दे ना शेळीला. राजेसाहेबांनी पाला घेतला, तिच्या पुढे केला. खाल्ला का नाही? खाल्ला. आदिनाथ महाराज म्हणे दोघांचं काय चुकलं गाड्यानं? गेलं तर चालून तर आणली होती, पण यांनी तर खांद्यावर आणली होती. चुकलं काय? हा, आदळून टाकल्यामुळे भूक लागली असेल. आपण हालूच ठेवूया. परत शेळी नेली, परत जगवली. परत जगवल्यानंतर तिला हात उचलून घेतलं आणि राजाच्या पुढे हळूच टेकवली. आता खाऊ घाला. राजानं पाला घेतला, पुढे झाला. खाल्ला असेल का नाही? अहो लई शेंड खाण्यावर जायच्या. आमच्या खाल्या 2 पायाच्या सुद्धा. ज्याच्या लक्षात आलं त्याला धन्यवाद, नाही तर नाश्ता आहेच लक्षात. मग तिथं आमचा लाडू होता. लाडू ते मला मी नेतो आता. ते म्हणजे बरं तुम्ही न्या, तुमचं बघा कसं असेल. माणसाने कशी हिरून काढली तुम्ही बघा. तुम्ही लाडू मला मी नेतो. लाडूने शेळी घेतली. हिरवळीत नाही नेला, निक्या वाळलेला गवतात नेऊन बांधली. उन्हाचा वरून कार, त्याला पाणी नाही, गवत नाही, काय नाही. हिरवागार पाला घेतला आणि शेळीच्या पुढे धरायचा. पण येत असताना एक निर्गिलीचा मला भोग काढला. मी कशासाठी सांगतोय तुम्हाला? मनाला ताब्यात ठेवायचं ना. आता दृष्टांत आहे का? आता शेळी ध्यानात ठेवू चालत कामाचं जायचं विसरून. लाडूने शेळी घेतली, तिला जगवलं नाही, तिला पाणी पाजलं नाही. एक वला भोग घेतला आणि शेळीच्या पुढे पाला धरला. शेळीला तोंड लावणार एवढ्यामध्ये वाजवायचं कधी शेळी काना खाली लावायची. तिच्या कुणाच्या नाकावर हलायची शेळी. आजचं गिराईक जरा नाही म्हणे दिसाले. पुन्हा अजून एकदा पुढे धरला. शेळीला भूक लागलेली असल्यामुळे पुन्हा एकदा तिने शेळी शेण हळायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा कण शेळी लावली. मी बाजूला 5-6 वेळेस शेळीने तसं केलं. आणि 7 वेळ पुढे धरले. नग आता नग हिले आता काय नग. म्हणले बरं आता काय का मोके झाला. शेळीला घेतलं, राजेसाहेबाच्या पुढे नेऊन बांधलं. राजसाहेब आता खाऊ घाला. ते म्हणे येड्या, तिघ जणांनी कणकावून खाऊन आणली होती, तरी शेळीनं शेण हल्ला. तुमचं मतलब काय आहे? शेळीनं शेणा खायचा नाही एवढंच आहे. ते म्हणलं ठीक आहे. शेळी पुढे उभा केली. राजेसाहेबांनी उभा केलं आणि असा फोक घेऊन असं उभा राहिलं. बाळ शेळी एकदा त्या फोकाकडे बघायची, एकदा पाल्याकडे बघायची, एकदा लाडूकडे बघायची. शिळीनं असं तोंड केलं की लाडून फक्त अशी छेडी अशी केली. शिळी म्हणजे नका ग बाई. तसं ऐका आता शिळी द्या सोडून. आता कीर्तनात या.
चिवडीवरचं लक्ष गेलं ना तुमचं, तेवढ्यासाठी एवढं सांगितलंय. लक्ष. आता मनाला सुद्धा इकडे तिकडे जाऊ वाटतं की महाराज, मन इकडे तिकडे जायला लागलं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा. मन दुसरीकडे जायला लागलं. विठ्ठल माझा माझा किंवा रामकृष्ण हरी, तुम्हाला जे भजन आवडतं ते भजन करायचा प्रयत्न करायचा. मन ताब्यात राहतं. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आधी मन घेई हाती आणि मग पूजावा गणपती. मन ताब्यात आले की जग ताब्यात आलं माहित असतं. आणि सगळ्यात जवळचा आपला मित्र कोण असेल तर ते मन आहे. मन आहे. तुम्ही आता दिवसभराचं काम आटोपायचं, सगळं काम संध्याकाळचं सगळं करायचं, झोपायला जायचं, अंथरुणावरती बसायचं आणि बसल्यानंतर डोळे झापायचे आणि मनाला विचारायचं काय केलंय का पापाच. ते मन तुम्हाला साक्षी देतं, आज तुझ्याकडून एक चूक झाली आहे. पण दुसऱ्या तिसऱ्याने आपल्याला नावं ठेवण्यापेक्षा, अजून पुढे जाऊन सांगतो, सगळ्यांनी आजचं कीर्तन चांगलं झालं म्हणण्यापेक्षा मनाला विचारा कसं झालं. ते मन सांगते जरा तू लबाडी केली आज. कोण सांगतंय? हे मन सांगतंय. पण मनाला ताब्यात ठेवायचं, मनाला ताब्यात ठेवायचं शिका. कारण मन सांगतं तुम्हाला पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पण तैरा. काय काय केलंच भाड्या माणसा देवाला सारं कळतंय. देवाला सगळं कळलं. पिते दोन डोळे मिटुनी जात मांजराची मणी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हाता नाही गंपका फुटावा. उघडदार देवा उघडदार देवा. देवा लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा मनानं चांगलं म्हणलं पाहिजे. आणि शिकवण्याचं काम संत करतात. कसं? सहज बोलणे. 2 मिनिटं राहिलेत. सहज बोलणे, करुणी सायास शिकविती. एका मुलाला ब्राह्मण म्हणतायत, ब्राह्मण म्हणतायत नव्हतं, ते ब्राह्मण म्हणायचं. गुरुजी म्हणले अरे ब्राह्मण म्हणावं, ब्राह्मण नाही, अशुद्ध भाषा होते. त्यानं सांगितलं ब्राह्मण. अरे ब्राह्मण नाही ब्राह्मण म्हण. त्या म्हणायचं ब्राह्मण. तुझ्याकडे घोडा आहे? तुला आहे. घोडेला ज्याच्यामध्ये घास ठेवतात त्याला काय म्हणतात? ते म्हणला तोबरा. काय म्हणतात त्याला? तोबरा. ते म्हणजे आले बघ जवळ, ऐक तोबरा. ते म्हणला तोबरा. आता पुढे त्याला म्हण. आता दोन्ही शब्द जोड. तो ब्राह्मण. ते म्हणला तो ब्राह्मण. आता तो बाजूला काढ आणि ब्राह्मण म्हण. तो ब्राह्मण. त्याने म्हणला तो ब्राह्मण करुणी सायास शिकविती. महाराज पहिलं चरण आहे जागविती, तिसरं चरण आहे शिकविती आणि चौथं चरण आहे तुका माने वर्ष देऊ एकटी. तुका माने वर्ष देऊ एकटी. कैसे बजाए थे
पहिल्या चरणात जागवती क्रियापद आहे, तिसऱ्या चरणामध्ये शिकवती क्रियापद आहे आणि शेवटच्या चरणामध्ये सांभाळीती क्रियापद आहे. संत काय उपकार करतात हे 3 क्रियापद लक्षात आली की अभंग कळला जाईल. जागविती, जाग केल्यानंतर शिकविती आणि शिकवल्यानंतर सोडून देत नाही सांभाळीती. कशा पद्धतीनं जर पुढच्या वर्षी सप्ताह झाला त्याच्यामध्ये जर मला नंबर भेटला तर पुढच्या वर्षी सांगेल. ज्ञानेश्वर तुकाराम 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 जोपर्यंत सगळी माणसं भजन करत नाही तोपर्यंत कीर्तन संपत नाही. आता तुमचं जर भजन मला पटलं तर कीर्तन सुटलं नाही तर त्यामुळं पुन्हा नाश्ता भेटणार एवढं ध्यानात ठेवा.
आता पहिल्यांदा माता माऊली करतील मग पुरुष मंडळी करा म्हणा श्रीराम जय राम जय जय राम 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 नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपंडगा मुक्ता आई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई मागची आजी म्हणत नाही त्याला भजन म्हणायचं प्रेमानं जे असतं त्याला भजन म्हणायचं प्रेमात काय म्हणालो ते पण कळत नाही यांची वारी संपली आता आपली रोजगार हमीची योजना होत सगळ्यांनी भजन करा म्हणा श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय हाय तुका म्हणे वाच धेनु एकाची तुका म्हणे वाच धेनु एकाची तुका म्हणे वाच धेनु एकाची चित्ती तुका म्हणे वाच धेनु एकाची चित्ती तुका म्हणे वाच धेनु एकाची तुका म्हणे एकाची तुका म्हणे वाच धेनु एकाची चित्ती तुका म्हणे वाच धेनु एकाची चित्ती कैसे मदये सामरिता कैसे मदये सामरिता
एका तुका म्हणे वत धेनू एका तुका म्हणे वात धेनू एका तुका म्हणे वात धेनू एका तुका म्हणे वात धेनू एका जिद्दी तैसे मजा येती सांभाळीत तैसे मजा येती सांभाळीत ऐसे मत येते सांभाळीत काय द्यावे याची मारे पुस्तकाई काय द्यावे याची वावे पुस्तकाई ऐसे मत येती सांभाळीत ऐसे मत येती काय द्यावे त्यासी व्हावे भूत
भावे काय जावे त्यासी भावे उतरा भावे काय जावे त्यासी भावे उतरा भावे काय जावे त्यासी भावे उतरा भावे उतराय भावे उतरा काय जावे त्यासी भावे उतराई भावे उतराई काय जावे त्यासी भावे उतराई भावे उतराई देवी तो हमारी जीवन थोड़ा देवी तो हमारी जीवन थोड़ा देवी तो हमारी जीवन थोड़ा काय जावे त्यासी भावे उतरा भावे उतरा काय जावे त्यासी भावे उतरा भावे उतरा देवी तो हमारी जीवा छोड़ा देवी तो हमारी जीवा छोड़ा जीवा छोड़ा काय जावे त्यासी भावे उतराई भावे उतराई काय जावे त्यासी भावे उतराई भावे उतराई देवी तो हमारी जीवन थोड़ा सानी धाम साग मधा धनी धाम गमधा धनी देवी तो हमारी जीवन थोड़ा जीवन जीवन थोड़ा देवी तो हमारी जीवन थोड़ा काय जावे त्यासी भावे उतरा भावे उतरा काय जावे त्यासी भावे उतरा भावे उतरा देवी तो हमारी जीवा छोड़ा जीवा छोड़ा जीवा छोड़ा Ah
तो पायी जीव थोडा देवी तो पायी जीव थोडा देवी तो पायी जीव थोडा काय जावे जावे भावे उतराई भावे उतराई काय जावे जावे भावे उतराई भावे उतराई भावे देवाकुडी उत्तरे करा क्षमापराध भागागती सिद्ध पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी वज क्षमा करणे संती नोहे अंगभूते युक्ती झालेली कीर्तनोपी सेवा वैकुंठ अशी प्रातस्मरणीय श्री संत कोकणे बुवा महाराज यांच्या चरणी प्रभू रामचंद्रजी हनुमानजीच्या चरणी अर्पण करतो. इथं जमलेल्या सर्व श्रोते मायबापांच्या चरणी अर्पण करतो. या चिंतनोपी सेवेसाठी सोलापूर नगरीमधील सर्व दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा सर्वांच्या चरणी दंडवत आहे. आमचे परम मित्र श्रीनिवास महाराज यांनी पण लेट आले पण थेट आले. तुम्हाला हे मनापासून धन्यवाद. इथं आज तुमच्या कॉलनीचं भाग्य आहे. एक एकाहोनी बळी रे गायन क्षेत्रामधील दिग्गज कलाकार मंडळी आपल्या या कॉलनीमध्ये आलेले आहेत. त्याचा दुवा म्हणजे आपलं हे सर्व जुनी पोलीस लाईन आणि जुने वारकरी त्यामध्ये नवीन वारकरी आमच्या तरुण मंडळीसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. या तरुण मंडळीच्या प्रेमास्तव ही सगळी मंडळी इथपर्यंत येत आहेत. जुन्या लोकांनी परंपरा आत्तापर्यंत इथं आणून टेकवली आहे. जुन्या लोकांनी सांगितलं आत्तापर्यंत आम्ही आणून ठेवलंय. इथून पुढची जबाबदारी कोणावर? तरुण मंडळींवर. आणि तरुण मंडळी आणि जुनी मंडळी मिळून सगळेजण एवढा मोठा सोहळा साजरा करतात. आपला हा सोहळा जोपर्यंत चंद्र आहे आणि जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत राहा. त्याच्या पुढे जाऊन सांगतो जोपर्यंत तुमचा हा सोहळा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असावे एवढी भगवंताकडे विनंती करतो. आमच्या साऊंड सिस्टमसाठी सर्वांनी एकदा जोरदार सगळ्यांनी वाजवा. एक नंबर सिस्टम केलेलं आहे. तुमचेही मनापासून आभार. सर्वांच्या चरणी दंडवत चिंतन सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जी जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गौरव विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बजरंग बली